Praise the Lord. Jesus is risen. येशू उठला आहे. Praise God. हालेलुया. Has Jesus risen? येशू उठला आहे का? येशू उठला आहे का? येशू उठला आहे का? तुमच्या जीवनात येशू उठला आहे का? हालेलुया. आधी तुमच्या जीवनात आहे का? मग उठला आहे का? Praise God. धन्यवाद. This is that resurrection joy हाच तो पुनरुत्थानातला आनंद for which we were waiting for all these 40 days. ज्याची वाट आपण 40 दिवसांपासून पाहत होतो. Jesus finished all that work on this day. येशूने ते सर्व काम आजच्या दिवशी पूर्ण केलं. What he had to do, he did it. येशूने जे करायचं होतं, जे करायला तो आला होता, ते त्यांनी पूर्ण केलं. It is finished, he said. पूर्ण झालं म्हटलं, संपलं. What I came to do is finished. जे करायला मी आलो ते मी केलं, आता संपलं. आता तुमच्या हातात आहे, तुम्ही काय करणार त्याचं. I have done it, finished it, now I have given it to you, now you do what you have to do. मी माझं काम संपवलं, मी माझं काम पूर्ण केलं. आणि येशू म्हणतो आता तुमच्या हातामध्ये आहे. आता तुम्ही पुढे काय करणार ते तुमचं तुम्ही ठरवा. Praise God. आता पुढे तुम्ही करायचंय. This is the Easter message. आणि हा पुनरुत्थानाचा संदेश आहे. That Jesus who was dead is risen once again. की जो येशू ख्रिस्त मेला होता तो परत एकदा जिवंत झाला. And that gives us hope. आणि त्यामुळे आपल्याला आशा निर्माण होते. That gives us joy. त्यातून आपल्याला आनंद निर्माण होतो. Praise God. देवाला धन्यवाद. The more revelation you get of Jesus, the जेवढं better placed you shall be. जेवढं जास्त तुम्हाला येशूचं प्रगटीकरण मिळत राहील तेवढं जास्त तुम्ही चांगल्या जागी असाल. You know, if you want people to really change and have the joy and have the peace, जर तुमची इच्छा असेल की खरोखर लोकांचं जीवन बदलावं, लोकांनी बदलावं, लोकांमध्ये आनंद असावा, लोकांमध्ये शांती असावी, you cannot force it upon the people. तर तुम्ही लोकांवर ते बळजबरीनं लादू शकत नाही. Smile, brother. Smile, sister. एखाद्याला Rejoice, brother. Rejoice. एखाद्याला बळजबरीनं आपण हसवू शकत नाही किंवा आनंद करायला लावू शकत नाही. गुदगुल्या करून किती करणार ना. It has to come from within. आतून यायला हवं. And if it has to come from within, you need to have a within revelation आणि of Jesus. आतून यायला हवं असेल तर येशूचं प्रगटीकरण, तो येशूचा गायीच्या गोठ्यातला प्रकाश आधी इतर हृदयात पडायला हवा. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. Today is a great day. आजचा दिवस अतिशय महान आहे. We are really going to be taken to the heavenly places. आणि खरंच आपण स्वर्गीय स्थानात उचलले जाणार आहोत. How many are ready to go to heavenly places? किती लोक स्वर्गीय स्थानी जायला तयार आहेत? सगळ्यांचीच तयारी आहे. So see that you make yourself light. तर सगळ्यांनी स्वतःला हलकं करा. जास्त बोज बीज ठेवू नका हां. मांडीवर. हालेलुया. Because when the spaceship will come, spiritual spaceship, it has to take. आध्यात्मिक रॉकेट आलं की तुम्हाला वर घेऊन जाईल. See that you are not too close to somebody, otherwise तर कोणाच्या अगदी जवळ पण बसायची गरज you नाही. will not be able to take. कारण एकदमच खेटून बसलात तर मग वर जायला होणार नाही. Praise God. Heavenly positions for Easter Sunday. ईस्टर संडे साठी किंवा पुनरुत्थानाच्या रविवारासाठी स्वर्गीय स्थान. We'll open our Bibles to Ephesians chapter 2 verses 4 to 7. But God, who is rich in mercy, for his great love wherewith he loved us, even when we were dead in sins, hath quickened us together with Christ. By grace you have been saved, and hath raised us up together and made us sit together in heavenly places in Christ Jesus, that in the ages to come he might show the exceeding riches of his grace in his kindness toward us through Christ Jesus. इफिस्करास पत्र याचा दुसरा अध्याय 4 ते 7 वचन. परंतु देव जो दयेविषयी धनवान आहे, त्याने आम्हावर जी आपली मोठी प्रीती केली, तिच्यामुळे आम्ही पातकांमध्ये मेलो असताही त्याने ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले. तुम्ही कृपेने तारलेले आहात आणि त्याने आम्हाला त्याच्याबरोबर उठवले आणि ख्रिस्त येशू त्याच्याबरोबर आकाशातल्या मध्ये बसवले आहे, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आम्हावर जी दया आहे तिच्या योगाने येणाऱ्या युगांमध्ये त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. You know, God has allowed us in his divine destiny that we prolong with your praise and worship and prophecy. परमेश्वराने त्याच्या दैवी योजनेमध्ये आपल्याला आज ही परवानगी दिली की स्तुती आराधनेमध्ये आणि या प्रोफेसीमध्ये, भविष्यवाण्यांमध्ये जास्त वेळ जावा. Amen. Amen. So we are starting late. तर आज थोडा उशीर झाला बघा सुरुवात करायला माझ्या संदेशाला. But there is a special purpose behind it. पण त्याच्या मागे काहीतरी देवाची एक खास दैवी योजना आहे. Because worship always lifts up
our spirits to the heavenly places. का आराधना जी असते ना, ती आराधना नेहमी आपल्याला स्वर्गीय स्थानामध्ये उंच घेऊन जाते. There is no other way of lifting up of the spirit. बाकी स्वर्गीय स्थानामध्ये उंच जाण्यासाठी इतर कुठलाही मार्ग नाहीये. आराधना जर सुंदर भरघोस अशी केली तर आपण स्वर्गीय स्थानात उचलले जातो. Praise God. देवाला धन्यवाद. Because when you worship God, कारण जेव्हा तुम्ही देवाची आराधना करता anything can happen. त्याला काहीही होऊ शकतं बरं का. Anything can happen. काहीही होऊ शकतं देवाची आराधना आपण करतो The तेव्हा. unthinkable can happen. म्हणजे डोक्यात विचारही येणार नाही अशा गोष्टी सुद्धा आराधना करत असताना घडतात. Because when you worship God, कारण जेव्हा तुम्ही देवाची आराधना करता you are lifted up, I told you, out of Mount Gerizim and the Jerusalem temple. त्याला तुम्ही गराझीन डोंगर आणि यरुशलेम मंदिरातून उचलले जाता And you are lifted up into the heavenlies. आणि स्वर्गीय स्थानामध्ये उंच असे जाता. And I will tell you also in my message why you will be lifted up from the earthly temple to the heavenly temple. आणि मी तुम्हाला माझ्या संदेशाच्या ओघात सांगीन सुद्धा की पृथ्वीवरील मंदिरातनं तुम्हाला स्वर्गीय मंदिरापर्यंत का उचललं जाईल. We will speak on that also. याच्यावर सुद्धा मी आता बोलीन. How many Christians are still in the earthly temple. आणि किती सारे ख्रिस्ती लोक अजूनपर्यंत केवळ पृथ्वीवरील मंदिरातच आहेत. When you worship God जेव्हा तुम्ही देवाची आराधना करता in spirit and in truth, खरेपणात आणि आत्म्यामध्ये करता you sit in the heavenly throne. त्याला तुम्ही स्वर्गीय सिंहासनावर जाऊन बसता. See, I'm talking to you about the heavenlies. मी स्वर्गीय जागांविषयी बोलत आहे बरं का. आता मी तुम्हाला स्वर्गाविषयी काहीतरी सांगत Now, आहे. you cannot talk about the heavenlies without being in touch with heaven. आणि स्वर्गाविषयीच्या गोष्टी स्वर्गाशी संपर्क असल्याशिवाय कुणालाही बोलता येत नाही. You cannot listen to the message of the heavenlies unless and until you worship God and your spirit is ready to receive the heavenly message. आणि स्वर्गीय गोष्टींवरचा संदेश सुद्धा जोवर तुम्ही परमेश्वराची आराधना खरेपणात आणि आत्म्यात करत नाही तोवर स्वर्गाविषयीनं जो संदेश सांगितला जात आहे, स्वर्गीय गोष्टींविषयीनं जे बोललं जात आहे ते तुम्ही ऐकू सुद्धा शकणार नाही. Some people cannot understand the heavenlies because they don't want to understand the काही heavenlies. लोकांना स्वर्ग आणि स्वर्गीय या गोष्टी जाणून घ्यायची इच्छाच नाहीये कारण त्यांना समजतच नाही त्या गोष्टी. See, you need to have the earnestness in your spirit to understand the heavenlies. असं करू नका. आत्म्यामध्ये एक प्रामाणिकता असायला हवी की स्वर्गाविषयी बोललं जात आहे, स्वर्गात जिथं मी जाणार ते स्वर्ग, मला त्या स्वर्गाविषयी अजून जाणून घ्यायचं, ही एक आतुरता आतमधून पेटायला हवी. There is one sense in wherein we believe that one day we are going to go to the heavenlies. ही वेगळी बाजू आहे की आपला विश्वास आहे की प्रभू येशूवर मी विश्वास ठेवलाय आणि मेल्यानंतर मला तारण मिळालेलं आहे, मी स्वर्गात जाणार आहे, ही एक वेगळी बाब. And that you don't need to do much if you are born again, you are going to reach there one day. आणि त्याच्यासाठी काही फारसं करायला लागत नाही कारण की आपला जर नवीन जन्म झालेला असेल तर आपण एके दिवशी स्वर्गात जाणारच आहोत. त्यात काही वावग असं शिकवायला आणि सांगायला नको. But if you want to go to the heavenlies today, आज तुम्हाला स्वर्गीय स्थानात जायचं असेल, if you want to sit in the heavenly places today, जर आज तुम्हाला स्वर्गीय स्थानामध्ये जाऊन बसायचं असेल then we all need to pay the price. तर आपल्याला सगळ्यांना त्याची किंमत मोजायला लागणार आहे. Then he reveals to us the heavenly spheres. आणि मग तो आपल्याला स्वर्गीय जागा, स्वर्गीय स्थान, स्वर्ग या गोष्टी प्रगट करतो. Even he who reveals has to pay the price, and even he who listens to it has to pay the आणि price. हे सगळं होत असताना जो प्रगट करत आहे त्यालाही किंमत मोजायला लागते आणि जे ऐकायला बसलेले आहेत त्यांनाही किंमत मोजायला लागते. Amen. हालेलुया. Because getting to the surface of things, you don't need much depth. कारण की गोष्टींच्या वरवरच जर आपल्याला पाहायचं असेल तर मग फारसं खोल जावं लागत नाही कारण की आपण वरवरच फक्त बघायला ऐकायला बसलेलो But असतो. when we want to go to the depths of God, पण जेव्हा आपण देवाचा हात धरून देवाला असं म्हणतो की नाही मी आज तुला सोडणार नाही दे बाप्पा, मला थोडंसं तुझ्या बरोबर डिटेल मध्ये घेऊन चल, मला थोडंसं खोल जायचं आज तुझ्या then बरोबर, you need to have intimate fellowship and मग relationship with God. परमेश्वराशी जरा जवळचं नातं, घनिष्ठ संबंध बांधावे लागतात. Amen. हालेलुया. And this day, आणि आजच्या दिवशी which took place 2000 years back, हा आजचा दिवस जो 2000 वर्षांपूर्वी ही घटना घडली, that Jesus rose from the dead. येशू ख्रिस्त मेलेल्यातनं परत जिवंत झाला. Right from the time Jesus walked on the face of the earth, he had this desire
to sit in the heavenly places. अगदी ज्या दिवशी येशू ख्रिस्त या जगामध्ये होता, या जगाच्या पाठीवर चालत होता, त्या दिवसापासून येशूच्या मनात हीच इच्छा होती की मला परत स्वर्गीय स्थानात जाऊन बसायचंय. Why? का? Not for himself, स्वतःसाठी नाही, but for us. आपल्यासाठी. He wants us to sit there with him. त्याची इच्छा आहे की आपण सगळे त्याच्याबरोबर त्या स्वर्गीय स्थानात बसायला हवे. Not one day when we die we will sit with him, एके दिवशी मेल्यानंतर बसायला जाणार आहोत असं नाही, but today, पण आज that you may be able to conquer over principalities and powers and rulers and spiritual wickedness in high की places. अंतरातली वाईट शक्ती, सत्ता, अधिकार या सगळ्याला नाडून, या सगळ्याला विरोध करून, या सगळ्यांशी युद्ध पुकारून आज या वेळेला आता आपल्याला स्वर्गीय स्थानात जाता यावं, बसता यावं. There is your victory. तिथं तुमचा आणि माझा विजय आहे. If you gain victory there, you gain victory on the earth. आणि तिथं जर विजय मिळाला तर इथं पृथ्वीवर विजय मिळतच राहतो. Paul says पॉल बोलला in Romans 6:4-5, therefore we are buried with him by baptism into death, that like as Christ was raised up from the dead by the glory of the Father, even so we also should walk in the newness of life. For if we have been planted together in the likeness of his death, we shall be also in the likeness of his resurrection. रोमकरास पत्र 6 अध्याय 4 आणि 5. तर आपण बाप्तिस्म्याकडून त्याच्याबरोबर मरणात पुरले गेलो, अशासाठी की जसा ख्रिस्त बापाच्या महिम्याने मेलेल्यांमधून उठवला गेला, तसे आपणही जीवनाच्या नवीनपणात चालावे. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या पुनरुत्थानाच्याही प्रतिरूपाने संयुक्त होऊ. Praise the Lord. हालेलुया. Paul says पॉल बोलला in Colossians 3:1-3, कलसई 3:1-3, if you then be risen with Christ, seek those things which are above, where Christ sitteth on the right hand of God. Set your affection on things above, not on things on the earth, for you are dead and your life is hid with Christ in God. कलसई 3:1-3. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला, तर ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. तेथल्या वरल्या गोष्टी मिळवायला झटा लिहिलाय मराठीत. वरल्या गोष्टींकडे चित्त लावा, पृथ्वीवरल्या गोष्टींकडे लावू नका, कारण तुम्ही मेला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताच्या बरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे असं लिहिलंय. Praise the Lord. Hallelujah. Now why should we be sitting in the heavenly places का बरं now? आपण स्वर्गीय स्थानामध्ये आत्ताच जाऊन बसायला हवं? Because कारण there is much more blessings we can receive if we get in the heavenly realms. स्वर्गीय स्थानामध्ये आत्ताच आपण जाऊन बसलो तर तिथे अजून जास्त प्रमाणामध्ये आशीर्वाद आहेत. That will require amount of faith, आणि त्यासाठी विश्वास काही प्रमाणामध्ये लागणार आहे. but these are all received by the grace of God. पण हे सर्व आपण देवाच्या कृपेने मिळवत असतो. There are people असे लोक आहेत who have learned to tap the resources of heaven, की ज्या लोकांनी स्वर्गीय पुरवठा कसा स्वीकारायचा हे शिकून घेतलंय, and they are enjoying life today. आणि आज ते जीवनाचा आनंद अगदी पूर्णपणे उपभोगतायत, कारण की स्वर्गीय स्थानांमध्ये जे आहे ते त्यांनी घ्यायचं कसं ते शिकून घेतलंय. Yes, there is a movement among us believers आपणा सर्व विश्वासू लोकांमध्ये चळवळ आहे, who have been bringing the unseen things from the heavens back to the natural to be seen. की जे अदृश्य, स्वर्गातल्या अदृश्य गोष्टी या पृथ्वीवर घेऊन येतात, नैसर्गिक स्तरावर उतरवतात, And they are getting it and they are being blessed. नैसर्गिक स्तरावर उतरवतात आणि त्यांना त्यातून आशीर्वाद मिळतात. And you see them, आणि तुम्ही पाहता अशांना more and more they are employed for God's work and lesser employed in the natural. असे जे कोणी बिलीवर लोक असतात ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दर दिवशी तुम्हाला परमेश्वराच्या कार्यामध्ये गुंतलेले दिसतात, परमेश्वराच्या कार्यामध्ये गुंतलेले दिसतात, आणि दुनियादारी, रिश्तेदारी या सगळ्यांमध्ये दिवसेंदिवस कमी 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 होताना Yet दिसतात. they are more blessed. आणि तरी ते जास्त आशीर्वादित असतात, Yet they are more blessed. आणि तरी ते जास्त आशीर्वादित असतात. हे विशेष There is something that they have learned. काहीतरी अशांनी शिकलेलं आहे. They have learned something from the heavenly realm. अशा लोकांनी स्वर्गातनं काहीतरी शिकलेलं आहे. While there are others, बाकी काही असे बिलीवर असतात, they are spending now more time in the natural ते नैसर्गिक स्तरावर आता जास्त वेळ घालवतात just to get the natural की resources नैसर्गिक पुरवठा पाहिजे, and lesser time with God. आणि देवाबरोबर कमी वेळ घालवतात का की नैसर्गिक स्तरावरती जीवनाची राहाटी नीट चालायला नैसर्गिक पुरवठ्यामधून सगळं मिळायचंय, आणि म्हणून देवबापाकडे, देवाच्या कार्याकडे, आध्यात्मिक जगाकडे कमी लक्ष. But he who understands God पण असं नाही, ज्याला परमेश्वर
चांगल्या रीतीनं ठाऊक आहे. He comes more closer to God. म्हणजे मराठीमध्ये ज्यानं देवाला जाणलंय आणि जो देवाच्या जास्त जवळ आलाय, He spends more time with God. अर्थातच तो देवाबरोबर जास्त काळ घालवतो And he is seeing things are coming his way. आणि तो पाहत राहतो की माझ्या मार्गामध्ये तर गोष्टी आहेत, येत आहेत. Though he is not working much in the natural. आणि जरी नैसर्गिक स्तरावर तो जास्त डोकं फोडत नाही, जास्त मेहनत करत नाही, But he has understood to tap in the resources of the spiritual. तरी सुद्धा कुठेतरी त्यांनी समजून घेतलेलं आहे, कुठेतरी तो शिकून गेलेला आहे की आध्यात्मिक स्तरामध्ये स्वर्गातनं ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कशा प्राप्त करून घ्यायच्या. As believers, we are not in the category of animals. बिलीवर या नात्यानं समजून घ्या, आपण जनावरांसारखे नाही. They have to only flow in the natural, get resources from the natural, seek after the natural. जनावरांना केवळ नैसर्गिक स्तरावरच राहावं लागतं, नैसर्गिक स्तरावरनच आपली जीवन रहाटी चालवावी लागते, पण आपण जनावर नाही. They go into the natural to get their daily bread. ते नैसर्गिक स्तरात उतरतात आपली रोजची भाकर कमवायला, रोजची भाकर घ्यायला. Once upon a time, एकेकाळी we were moving like them आपण जनावरांसारखे होतो. when we didn't know God. जेव्हा आपल्याला जिवंत देव येशूबाप माहित नव्हता तेव्हा We were walking in the natural, तेव्हा आपण सुद्धा जनावरांप्रमाणे नैसर्गिक स्तरावरच सगळं करत होतो. tapping in the natural resources of आणि the earth. नैसर्गिक स्तरामधनं आपण पृथ्वीवरनं मला हे मला ते असं सगळं घ्यायचा प्रयत्न करत होतो. But after Jesus died for us on the cross, पण येशू ख्रिस्त आपल्यासाठी वधस्तंभावर मेल्यानंतर after Jesus rose on the Easter Sunday, आणि येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांसाठी ईस्टर संडेला मेलेल्यातनं परत जिवंत झाल्यानंतर He has picked us up to sit in the heavenly places. त्याने स्वर्गीय स्थानामध्ये बसायला आपल्याला उचललंय. He wants us to sit in the heavenly places. आणि त्याची इच्छा आहे की आपण स्वर्गीय स्थानामध्ये बसावं. He has a great desire that every child of God sit in Him in the heavenly places. येशूची फार मोठी गहन इच्छा आहे की परमेश्वराचं प्रत्येक लेकरू माझ्या बरोबर स्वर्गीय स्थानात बसलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. On Monday, Thursday, मौनी गुरुवारी, when Jesus was breaking bread with His disciples, मौनी गुरुवारी पवित्र सप्ताहात जेव्हा येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर भाकर मोडायला बसला, Bible says बायबल म्हणतं in Matthew 26, 28 and 29, which is shed for many for the remission of sins. But I say unto you, I will not drink henceforth of this fruit of the vine until that day when I drink it new with you in my Father's kingdom. मत्तय 26 अध्याय 28 ते 29 येशू म्हणतो, कारण हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पुष्कळांकरता पापांची क्षमा होण्यासाठी ओतले जात आहे. पण मी तुम्हाला सांगतो की आतापासून मी आपल्या बापाच्या राज्यात तुमच्या बरोबर नवा द्राक्षारस पिईन, त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलाचा हा उपज मी पिणार नाही. See his great desire. पहा येशूची ती गहन इच्छा. He is saying, येशू म्हणतोय, I want you to sit with me in the heavenlies and drink. एक तर पहिलं तर माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर स्वर्गीय स्थानात बसून हे प्यावं. I want you to be there with me माझी there इच्छा in आहे की heaven. स्वर्गात स्वर्गीय स्थानात तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर असावं. See, God has made man spirit, soul and body. परमेश्वराने माणसाला आत्मा, जीव आणि शरीर असं निर्माण केलंय. But after Adam fell into sin, आदाम पापात पडल्यानंतर his spirit was cut off from God's spirit. त्याचा आत्मा देवाच्या आत्म्यापासून तुटला. And today we see man as a natural soul. आणि आज आपण बघतो की मनुष्य एक नैसर्गिक जीवधारी, He has become a natural being. एक मनुष्य नैसर्गिक जीवधारी प्राणी झाला. He has forgotten that he is a spiritual being. आणि विसरूनच गेला की मी आत्मिक आहे, माझ्यात आत्मा आहे. हे मनुष्य विसरून गेला आदाम पापात पडल्यावर. But before their sin, पण पापा अगोदर Adam could tap in the natural resources also and spiritual also. पण आदाम आणि हव्वा पापात पडण्या अगोदर नैसर्गिक पुरवठ्यामध्ये आणि त्याचबरोबर स्वर्गीय पुरवठ्यामध्ये सुद्धा जाऊन स्वर्गातनं गोष्टी घेऊ शकत होते. That much power he had. तेवढं सामर्थ्य आदामामध्ये तेव्हा होतं. If natural resources would not come to his reach, he could use the spiritual realm to get the natural जर resources. नैसर्गिक स्तरातनं त्याला पुरवठा झाला नाही, मिळाला नाही, तर स्वर्गीय पुरवठ्याकडे तो जाणार आणि स्वर्गीय पुरवठ्यातनं प्राप्त करून घेणार. एवढी कुवत, एवढी क्षमता, एवढं सामर्थ्य आदाम पापात पडायच्या अगोदर त्याच्याकडे होतं. But after Adam sinned, पण आदामाने पाप केल्यावर all he has, the natural world, आता त्याला काय राहिलं? नैसर्गिक जग. natural resources, आता त्याला काय राहिलं? नैसर्गिक पुरवठा. and that also comes little hard आणि ते सुद्धा फार अवघड पद्धतीनं फार डोकेफोड करून मिळायला लागलं. because the earth is cursed. कारण की पृथ्वी झाली शापित The earth has thorns and thistles, आणि या पृथ्वीवरती उपजायला लागले काटे कुसळ. and so he finds things getting harder to come. आणि म्हणून आदामाला त्याच्यानंतर गोष्टी मिळणं जरा अवघड जायला लागलं. And it happened same with us. तसंच
आपलं झालेलं आहे. When we were in the world, जेव्हा आपण जगात होतो we were striving with our soul आपण किती आपल्या जीवामध्ये संघर्ष करत होतो. to reach to the natural resources of this natural world. आपण या जीवामध्ये किती झटत होतो, किती खपत होतो, की नैसर्गिक स्तरात उतरून नैसर्गिक पुरवठ्यातनं नैसर्गिक गोष्टी घ्यायच्या आणि जीवन राहाटी चालवायची म्हणून अनबिलीवर असताना. And even when we get certain resources, आणि काही पुरवठे आपल्याला जरी झाले, after paying a heavy price, एक फार मोठी किंमत त्या पुरवठ्यांसाठी मोजल्यानंतर yet तरी the devil is out there to snatch away those natural resources from us. सैतान आहेच, सैतान मागे लागलेलाच होता, सैतान मागे लागलेलाच आहे. तो नैसर्गिक पुरवठा जो आपल्याला मिळालेला आहे तो आपल्याकडनं परत लुटायला तो शत्रू तयार Because आहे. he is a spirit being. कारण की सैतान आत्मा आहे. And a spirit being is always more powerful than the natural being. सैतानाचं अस्तित्व आत्मा आहे आणि आत्मिक स्तर नैसर्गिक स्तरापेक्षा समजून चाला की एनी टाइम सामर्थ्यवान असतो. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? That's why म्हणून even if a natural man gathers much resource from this earth, नैसर्गिक माणसाला जरी या भूतलावरती बरेच काही पुरवठे नैसर्गिक स्तरावरनं झाले the devil has the power to snatch it away. तरी तो सैतान बाबा बसलेलाच आहे ना. तो आत्मा आहे आणि तो आपल्याकडे असलेलं कधीही लुटून जाऊ शकतो Because he is a spirit being. कारण तो आत्मा आहे. And that's why म्हणून we were always failing. आणि म्हणून आपण नेहमी जीवनामध्ये अपयशी ठरायचो. Things were coming close to the mouth, but it never entered our mouth. अगदी आपल्या तोंडापर्यंत घास यायचा पण तो घास आपल्या तोंडात कधी जायचा नाही असं एकेकाळी आपलं जीवन We होतं. were restless. We had no peace. We आपण had no बेचैन होतो, joy. आपण अशांत होतो, बेचैन होतो, आनंद नव्हता, शांती नव्हती. But after we became born again, पण मग एके दिवशी आपला नवीन जन्म झाला आणि तो झाल्यावर God restored our spirits back परमेश्वराने आपला आत्मा परत आपल्याला पुनर्स्थितीत दिला. because we started having fellowship with God. पुनर्स्थितीमध्ये आपला आत्मा आला कारण की आपण परमेश्वराशी सहभागिता साधू लागलो. Because God is a spirit. कारण परमेश्वर आत्मा आहे And now your spirit has become आणि alive. आता आपला आत्मा जिवंत झाला And आहे God dwells in you. आणि देव आपल्यामध्ये वसायला आला. And now you have more power than the devil's आणि power. म्हणून आता सैतानी सामर्थ्यापेक्षा जास्त सामर्थ्य आपल्याकडे नवीन जन्म पावलेल्यांकडे ऍक्च्युअली आहे. He who is in the spirit जो आत्म्यात आहे has more power than the devil's spirit. त्याच्याकडे सैतानी आत्म्यांपेक्षा जास्त सामर्थ्य आहे. मी म्हंटलो जो आत्म्यात आहे त्याला. He who walks in the spirit has more power than the devil's spirit. जो आत्म्यात चालतो त्याला सैतानी आत्म्यांपेक्षा जास्त सामर्थ्य आहे. Now, आता the desire of God is परमेश्वराची इच्छा ही that आहे we need to move up higher की जरा वर यायचंय. into the spiritual realm, आपण जरा वर आध्यात्मिक स्तराकडे यायचंय. into the invisible realm, आपण जरा वर आध्यात्मिक स्तरात म्हणजे अदृश्य जगात म्हणजे स्वर्गात यायचंय. into the heavenly realm, आपण जरा वर म्हणजे आध्यात्मिक जगात म्हणजे अदृश्य स्तरात म्हणजे स्वर्गीय स्थानात यायचंय and have control over things. आणि गोष्टींवरचा ताबा आपण घ्यायचा आहे And we should be overcomers. आणि विजयी बनायचंय, मात करणारे And बनायचंय. we should exercise the dominion that Adam had before his sin. आणि आदामाला पाप करण्यापूर्वी जे वर्चस्व होतं त्या वर्चस्वाचा सराव आपण करायचा. You can have dominion over the natural world only by being in the spirit. नैसर्गिक जगावर वर्चस्व तुम्ही आत्म्यामध्ये राहूनच करू शकता. Only in sitting in the heavenly places you can have all dominion, all power over the natural realm. केवळ स्वर्गीय स्थानामध्ये बसून बर का तुम्हाला या सर्व नैसर्गिक गोष्टींवर मात करता येईल, विजय मिळवता येईल, नैसर्गिक स्तरावर विजय मिळवता येईल. Now see in the natural. तुम्ही नैसर्गिकात पहा. See a natural man. नैसर्गिक माणूस एखादा Everywhere you see a natural man striving and striving. सगळीकडे नैसर्गिक. आता नैसर्गिक म्हणजे काय? जगातली माणसं. नैसर्गिक माणसं पहा, जगातली माणसं पहा, सारखी झटतायत, खपतायत, झटतायत, खपतायत, Striving to change his circumstance. संघर्ष करतायत की माझी परिस्थिती बदलायला हवी. How does he do it? कसं करतो माणूस हे सगळं? Through the strength of his soul. त्याच्या जीवातल्या शक्तीनं की नाही मी असं करतो म्हणजे मला जरा बरं होईल, मग मी तसं करतो म्हणजे जरा आयुष्यात माझं कल्याण Through होईल. the strength of his natural means. म्हणजे नैसर्गिक शक्ती जी आहे त्या शक्तीद्वारे माणसाचे प्रयत्न नेहमी हेच असतात की माझं बरं व्हावं, माझं कल्याण व्हावं, माझं चांगलं व्हावं. But But the natural world is deplete of its resources since the curse came. या भूमीवर शाप आल्यामुळे नैसर्गिक स्तरावरचे जे पुरवठे आहेत ते मिळत नाहीत. He's trying to gain whatever leftover is there. माणूस प्रयत्न करत आहे की जे काही उरलं सुरलेलं आहे म्हणजे भूमी शापित झाल्यानंतर सुद्धा जे काही उरलेलं सुरलेलं आहे ते जगातला माणूस प्रयत्न करतो डोकं फोडून कसं तरी ते मिळवायचं
आणि जीवन गाडी चालवायची. He tries to change the world around him आणि मनुष्य प्रयत्न करतो की माझ्या सभोवतालचं जग मी बदलायला हवं. by applying natural strength and natural wisdom. माझ्या सभोवतालचं जग मी कसं बदलणार, तर नैसर्गिक माणूस आपली नैसर्गिक बुद्धी, नैसर्गिक ज्ञान हे सगळं वापरून आपल्या अवतीभोवतीचं जग बदलायचा प्रयत्न करत असतो. He starts applying natural forces, natural laws. नैसर्गिक गोष्टी, नैसर्गिक नियम, नैसर्गिक शक्ती हे सगळं वापरून. All that he does by his soul. आणि हे सगळं नैसर्गिक माणूस, जगातला माणूस जीवात्न करतो. जीवात्न. He does his best to change the world around him through the natural means he has. नैसर्गिक पुरवठे जे त्याच्याकडे आहेत त्या पुरवठ्यातनं त्याचे प्रयत्न चाललेले असतात की अवतीभोवतीचं जग बदलावं. And so he strives and works and overworks. आणि म्हणून जगातला माणूस तुम्ही काम, कष्ट, काबाड, कष्ट, काम, कष्ट, काबाड, कष्ट एवढंच करताना दिसतो. बाकी माणूस काही करताना दिसतच नाही. Like Peter in the Bible, जसं बायबल मधला पेत्र, throwing the net, not getting fish. पेत्रानी टाकलं जाळं पण जाळ्यात मासा काय आला नाही. Sometimes throwing the net and getting a few fish. कधी कधी जाळं टाकलं, कधी कधी मासे आलेच नाही. कधी कधी जाळं टाकलं, आले पण थोडे आले. But then मग Jesus showed Peter येशू ख्रिस्तानी पेत्राला दाखवलं there is a spiritual law पीटर आध्यात्मिक नियम शिकवतो. बस which has power over the natural law. आध्यात्मिक नियम आहे ज्याला नैसर्गिक नियमावर सामर्थ्य आहे. And if you apply the spiritual law, आणि पेत्रा हा आध्यात्मिक नियम जर तू वापरला, God will create fish for you. परमेश्वर तुझ्यासाठी मासा निर्माण करून तुझ्या जाळ्यात त्याला अडकवायला लावेल. Praise the Lord. Hallelujah. And so much fish he gathered. इतके सारे मासे हे आध्यात्मिक तत्व शिकल्यानंतर पेत्राच्या जाळ्यात आले. It made him thinking, आणि पेत्र विचार करू लागला, I am a fisherman. मी मासेमारी करणार. Jesus is a carpenter. येशू सुताराचा मुलगा, Actually, this is his profession. त्याचा पेशा होता तो. And yet a carpenter is teaching him how to fish. तरी सुतारकी करणारा त्याला शिकवतो मासेमारी कशी करायची. It's not possible in the शक्य का natural. नैसर्गिक स्तरावर सुतारकी करणारा मासेमारी करणाऱ्याला मासे कसे धरायचे हे शिकवू शकत नाही. He is a proficient one in his natural setting. तो त्याच्या नैसर्गिक स्तरामध्ये त्याच्या पेशात माहिर आहे. If Jesus is teaching him this, पण how to fish, जर येशू पेत्राला शिकवतोय की बस इथं मासे कसे धरायचे शिकवतो बस, that means म्हणजे Jesus was applying spiritual laws over the natural law. येशूनी नैसर्गिक नियमांवर आध्यात्मिक नियम वापरला आणि पेत्राला नाडी शिकवून दिली की मासे असे धरायचे असतात. Are you understanding? कळतं का. And so Jesus used to say, तर येशू म्हणायचा, leave them, you come and follow me. सोडा त्यांना, तू माझ्या मागे ये. Come and follow me. सोड त्यांना, तू माझ्या मागे ये. What did Peter say in the book of Acts? प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पेत्र काय म्हटलं. In Acts 6, प्रेषित 6, leave us alone to do prayer and ministry. आम्हाला प्रार्थना आणि सेवा करायला काय करा, एकटं सोडा. The laying of the tables we will not do. मेज मांडणं, टेबल मांडणं, पंगत वाढणं आम्ही करणार नाही. प्रार्थना आणि सेवा करायला आम्हाला एकटं सोडा. काही लोक म्हणणार प्रार्थना आणि सेवा केलं तर जेवण मिळणार का? हालेलुया. See, that is the spiritual law I want you to tap. तिथंच तो जो आध्यात्मिक नियम आहे त्या नियमाला तुम्ही हात लावावा अशी माझी इच्छा आहे. That is the place you ought to be. आणि त्या जागेपर्यंत तुमची वाढ झाली पाहिजे अशी माझी एक तळमळ आहे. My desire is you get into the heavenlies now. माझी इच्छा आहे की आता जरा स्वर्गीय स्थानांमध्ये चला बरं. From there, चला आणि तिथून you have to only put in an effort of 8 hours work in your secular job and God will rush you with blessings. आणि स्वर्गीय स्थानामध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही दिवसाला 8 तासाची एखादी नोकरी कराल पण असे भरभरून आशीर्वाद देबाबतील ना की बस. Praise the Lord. By the Spirit you can change the natural world at least around you. देवाच्या आत्म्याद्वारे कमीत कमी तुमच्या सभोवतालचं नैसर्गिक जग तरी तुम्ही बदलू शकताच. I don't know about the others, मला बाकीच्यांचं माहित नाही. but you can change the natural world around you. पण तुम्ही तुमच्या सभोवतालचं नैसर्गिक जग देवाच्या बसून बदलू शकता. Wherever you go, there will be आणि prosperity. जिथे कुठे तुम्ही जाल तिथे समृद्धी आहे. Wherever you go, effectual doors will be opened for जिथे you. कुठे तुम्ही जाल तिथे प्रभावशाली दार तुमच्यासाठी उघडलं I'm जाईल. not saying the devil will not go against you मी असं नाही म्हणत की सैतान तुम्हाला कायमचं सोडून सैतान तुमच्या मागे कधीच येणार नाही. because he is a spirit being. हा सैतान आत्मा आहे He will try to fight with you. आणि सैतान तुमच्याशी झगडायचा प्रयत्न हा But करणारच. never forget, पण विसरू नका you are seated in heavenly places, तुम्ही स्वर्गीय स्थानात बसलेले आहात. which that spiritual order is higher
than the spiritual order of the devil. की स्वर्गीय स्थानातला आध्यात्मिक क्रम या भूतलावरच्या सैतानाच्या आध्यात्मिक क्रमापेक्षा फार उंच, फार मोठा, फार हाय आहे. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. You can defeat everything by the spiritual law. आध्यात्मिक नियमाद्वारे तुम्ही सर्व गोष्टींना पराजयी ऍक्च्युअली करू शकता. Because spiritual law supersedes the natural का law. आध्यात्मिक नियम नैसर्गिक नियमांच्या पुढचे वरचे आहेत. Every other law can be superseded by the spiritual law. बाकीच्या सर्व नियमांच्या पुढचा आहे आध्यात्मिक नियम. That is how Jesus walked on the earth. That is how he ruled over this earth. अशा पद्धतीनंच तर येशू ख्रिस्त या जगाच्या पाठीवर चालला, या जगावर त्यांनी राज्य केलं. That's how he overcame the world. अशा पद्धतीनंच तर त्याने जगावर मात केली, जगावर विजय मिळवला. He exercised dominion. त्यानं आपलं वर्चस्व सरावात आणलं. He exercised his authority त्यानं आपला अधिकार सरावात आणला. because he was constantly operating in the spiritual realm. कारण तो सतत आध्यात्मिक स्तरात कार्य करायचा. At times he would tell, कधी कधी तो म्हणायचा, when the people were around him, जेव्हा लोक त्याच्या अवतीभोवती असायचे तेव्हा कधी कधी येशू म्हणायचा, Philip, feed the people. फिलिपा लोकांना खायला घाल. Feed according to the natural means. फिलिपा लोकांना खायला घाल. नैसर्गिक पुरवठ्याद्वारे लोकांना खायला घाल. See, पहा, you have the power over the natural and the spiritual. तुझ्याकडे नैसर्गिक आणि आध्यात्मिक दोन्ही सामर्थ्य आहेत. When natural doesn't work, get into the spiritual to get the natural to work. नैसर्गिक सामर्थ्यातनं कार्य झालं नाही, ठीक आहे, आध्यात्मिक सामर्थ्यामध्ये जाण काम करून घे. Are you understanding? समजतं का? As much as possible, try to work in the natural. If it doesn't work, get into the spiritual to get the natural to work for you. जेवढं जमेल तेवढं नैसर्गिक स्तरामध्ये प्रयत्न करा. मी नाही म्हणत नाही, पण नैसर्गिक स्तरामध्ये डोकं फोडून सुद्धा गोष्टी मिळाल्या नाहीत तर आध्यात्मिक स्तरामध्ये घुसायचं आणि आध्यात्मिक स्तरातनं घुसून जाऊन नैसर्गिक स्तरातली कामं पूर्ण करून यायची. Are you understanding? असं होऊ शकतं. Jesus said, येशू बोलला, Philip, feed them. फिलिप त्यांना खायला घाल. Philip said, फिलिप म्हटला, they are too many. किती लोक आहेत? They are too many. खायला घाल म्हणजे काय? किती See, लोक आहेत? Philip was only in one level, फिलिप एका स्तरावर होता, natural level. नैसर्गिक. He was only seeing नुसतं एवढंच बघत होता. it is not possible in the natural. शक्य नाही, नाही हो सकता, नहीं हो सकता, नैसर्गिकरित्या नहीं हो सकता. Jesus was teaching him, येशू त्याला शिकवत होता, you have to sit with me in the heavenly places. अरे फिलिपा गड्या माझ्या बरोबर जरा स्वर्गीय स्थानात बसायला शिक. Jesus said, येशू बोलला, make them to sit down. त्यांना सगळ्यांना खाली बसव. Get little bread. चल सगळ्यांची पंगत मान, एक भाकर आण. Thank the Father. दे बापाचे आभार मान And he said, now give the food. आणि सगळ्यांना वाढ. More than 5,000 people ate that bread and fish. 5,000हून जास्त लोक ती भाकर खाऊन गेले. How it happened? कसं झालं? Jesus was constantly sitting himself in the heavenly places. येशू सतत स्वर्गीय स्थानात बसलेला असायचा म्हणून हे असले चमत्कार घडायचे. Praise the Lord. Hallelujah. He was applying spiritual principle to get natural means. आध्यात्मिक तत्व वापरायचा येशू नैसर्गिक गोष्टी पूर्ण करायला सुद्धा. He was showing to them what they are made of. लोकांना दाखवून द्यायचा की तुम्ही कसले बनलेले आहात पहा. Praise the Lord. Hallelujah. And natural power or the natural world will always be submissive to a spiritual person. आणि नैसर्गिक जग किंवा नैसर्गिक सामर्थ्य नेहमी आध्यात्मिक माणसाच्या अधीनतेत राहतं बरं का. Always. नेहमी Always the natural submitted to Jesus. नेहमी नैसर्गिक जग नैसर्गिक स्तर येशूच्या अधीन असायचं, येशूचं ऐकायचं. When he walked on water, that was because of the spiritual authority he had over the natural. येशू पाण्यावर चालला, असाच चालला का? नाही, नैसर्गिक स्तरावर त्याचा अधिकार चालायचा, आध्यात्मिक अधिकार म्हणून पाण्यावर सुद्धा चालला. He said, waves die down, it died. लाटांना म्हटला, लाटा शांत, लाटा शांत. He said to the wind, die down, it died. वाऱ्याला म्हटला शांत, वारा शांत. What does it show? याचा अर्थ He काय? was teaching us तो आपल्याला शिकवत होता that the spiritual realm is more powerful than the natural realm. आध्यात्मिक स्तर नैसर्गिक स्तरापेक्षा फार मोठं आहे राजा. I remember मला आठवतं many years back, अनेक वर्षांपूर्वी I used to take an alarm clock, मी घड्याळ घ्यायचो and if it was not working, आणि जर अलार्म क्लॉक चालत नसेल, it happens when there is no other way, then you have to operate in the spiritual realm. काही पर्यायच उरला नाही तर मग आपल्याला आध्यात्मिक स्तरामध्ये जावंच लागतं. तुम्हाला माहितीये ना. I prayed, मग मी प्रार्थना Lord, केली let this clock work. की प्रभू हे घड्याळ In Jesus' चालायला name. हवं, हे घड्याळ येशूच्या नावात चालू दे. ते चालत नव्हतं That family said it has never worked, it is spoiled. आणि ती फॅमिली म्हटली की नाही, हे अलार्म क्लॉक कधी चाललेलं नाही, ते बिघडलेलं आहे. But I said, I have to get up early morning tomorrow. मी म्हटलं नाही, उद्या पहाटे मला लवकर उठायचं, Give me that alarm clock. मला तुम्ही ते अलार्म क्लॉक द्या. And I took it. मी घेतलं. And at night before sleeping, I prayed. रात्री झोपायच्या आधी त्याच्यावर प्रार्थना I केली. said, Lord, म्हटलं प्रभू let it work. Morning it has to wake me up. पहाटे हे वाजलंच पाहिजे आणि मी सकाळी पहाटे लवकर उठायलाच पाहिजे. And 4 o'clock, the alarm worked. बरोबर 4 वाजता अलार्म वाजला ना, It was repaired on its own. रिपेअर झालं, दुरुस्त झालं. कसं मला नाही And माहिती. I gave it to the आणि family. मी दिलं फॅमिलीला. येलो, I told you, मी तुम्हाला I सांगितलं used to phone up from here to Mumbai. त्या काळामध्ये एसटीडी लागायची मुंबईला फोन करायला.
Yes, that time it used to be STD. त्या काळामध्ये मुंबईला लोकल बूथवरनं फोन करायला एसटीडी लागायची. मी विदाउट एसटीडी मुंबईला फोन गेलेला आहे. And I know my treasurer was there. She said, you need STD for it. आणि त्यावेळेला एक आंटी आपल्या संस्थेवरती खजिनदार म्हणून होत्या. त्या मला म्हणायच्या की नाही पीटर, नाही फोन लागणार, आमच्या फोनवरती एसटीडी नाहीये. I said, it's okay. म्हणलं आंटी नो प्रॉब्लेम, The need is there. गरज आहे, And no money in my pocket. We'll गरज do आहे, it. खिशात पैसा तर नाहीये. Lord, प्रभू, let it become STD at least for now. आतापुरतं जरा एक फोन कॉल एसटीडी करून And टाक. I used to talk to Bombay. आणि मी that मुंबईला time. फोन लावून बोलायचो. And people who were with me, they know it. आणि जे लोक माझ्या बरोबर आहेत होते त्यांना माहिती आहे, त्यातली एक मी पण आहे. See, these are spiritual laws. हे आध्यात्मिक नियम आहेत, It works. होतात. When you are seated in the heavenly places. स्वर्गीय स्थानांमध्ये बसल्यावर नन्नाचा पाडा सोडा, Praise God. हो होचा पाडा शिका. Amen. आमेन. We should not cry today. रडायचं नाही असं. काय होत नाही, मिळत नाही, माझं एक डोक्याला हात पण मिळत मारून नाही. काय करायचं, होतच नाही, मिळतच नाही, And then हेच people नाही. what they do? आणि मग लोक काय करतात, They say, म्हणतात नाही मग उद्या अजून लवकर मी कामाला जाणार, अजून लवकर थोडं करणार, अजून करणार. देवाला मी प्रार्थना आता नंतर करतो, बायबल नंतर वाचतो, देवाचं काम नंतर करतो. And they take that time of God's and put it for the natural. आणि मग देवाचा वेळ जो काही ते देवाला थोडाफार वेळ देत होते तो पण वेळ घेऊन टाकतात. नाही जास्त काम करतो, ओव्हर टाइम ओव्हर टाइम ओव्हर टाइम ओव्हर टाइम. And what they get? आणि काय मिळतं, Nothing they get. काही मिळत नाही. Are you understanding people? कळतं का? We are spiritual people. कशाला एवढं डोकं फोडताय? You are spiritual people. आपण आध्यात्मिक लोक आहोत. नाडी धरून We घ्या. can change things like that. आपण अशा गोष्टी बदलू शकतो. First point. पहिला मुद्दा, Heavenly position. Why heavenly position? का स्वर्गीय स्थान? का मी हा हट्ट धरलाय की आपण स्वर्गीय स्थानात गेलं पाहिजे, स्वर्गीय स्थानात बसलं पाहिजे? Will He allow us to sit there? तो आपल्याला त्या स्वर्गीय स्थानात बसायची परवानगी देईल का? Will it happen? होईल का? Bible says बायबल म्हणतं He wants us to be there. त्याची इच्छा आहे की आपण तिथे असावं. God loves you in such a great measure देवाचं तुमच्यावर इतकं प्रेम आहे ना that He wants to show you glorious things that He has reserved for each one of की you. देवाला तुम्हाला गौरवशाली वैभवशाली गोष्टी दाखवायच्या आहेत की ज्या त्याने तुमच्या प्रत्येकासाठी राखून ठेवल्या आहेत. He wants to show you special things. देवाला तुम्हाला खास गोष्टी He दाखवायच्या आहेत. wants to show you what we can have because of the grace of our Lord Jesus Christ. देवाला तुम्हाला दाखवायचं आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे आपण काय काय मिळवून घेऊ शकतो. He wants to show it to you. देवाला तुम्हाला दाखवायचं आहे Because of the resurrection of Jesus, what you can have in Him. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे येशूत आपल्याला काय काय मिळू शकतं हे शिकून घ्या. You can have the heavenlies because of Jesus. येशूमुळे स्वर्गीय स्थान मिळू शकतंय. तुम्ही भूतलाच्या गोष्टीवर इतके रडताय. It is not the result of your righteousness. तुमच्या नीतिमत्तेचा तो परिणाम नसणार It's आहे. not the result of your holiness. तुमच्या पावित्र्याचा तो परिणाम नसणार It's आहे. not because of the works you are doing for God. म्हणजे मी खूप पवित्र आहे, मी खूप नीतिमान आहे, मी देवाचं काम खूप करतो म्हणून हे सगळं मिळणार आहे असं नाही. But the first and the foremost reason that He wants to give all those things or show you or take you to the heavenlies is because of His love and mercy towards पण you. या सर्व गोष्टी प्रभू येशूला तुम्हाला का दाखवायच्या आहेत? स्वर्गीय स्थानामध्ये देवबाप्पाला तुम्हाला मला का घेऊन जायचं आहे? त्याच्या मागचं पहिलं असं कारण काय आहे तर त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे ब्रदर. Amen. तुझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून म्हणतो जरा वर ये. Praise the Lord. Hallelujah. See, I'm not belittling your righteousness, your works, your holiness and all that. हे म्हणताना मी तुमच्यातली धार्मिकता, नीतिमत्ता, पवित्रपणा, तुमचं काम, तुमची सेवा याला कमी लेखत नाही. But He wants to show you the real reason why He can make you to sit there. पण त्याला तुम्हाला खरं कारण दाखवायचं आहे की का माझी इच्छा आहे की तू इथे बसावस. Now, where is Jesus? You tell me. आता येशू कुठे मला सांगा. People say Jesus is my heart. लोक म्हणतात येशू माझ्या हृदयात आहे. But that is the person of the Holy Spirit. पण तो पवित्र आत्मा आहे व्यक्तिरूपाने. See, there is a different measure and revelation of the Lord Jesus Christ. वेगवेगळं प्रमाण येशू ख्रिस्ताचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं वेगवेगळं प्रमाण आणि प्रमाणातलं प्रगटीकरण But आहे. as a person, He is seated there. पण व्यक्ती या नात्यानं येशू तिथे बसलाय. As a person, व्यक्ती He is there. व्यक्ती म्हणून येशू तिथे आहे. As His presence, He is with us. सानिध्य म्हणून आपल्या बरोबर आहे. Are you understanding? कळतं का? As His presence, He is in you सानिध्य आणि and with you. उपस्थिती, सानिध्य आणि उपस्थिती आपल्यात, आपल्या बरोबर, आपल्यात आहे. But as a person, व्यक्ती He is seated in the heavenly place. वर स्वर्गीय स्थानात बसलेला आहे. And it happened on Easter. आणि ईस्टरला हे सगळे कारभार झाले. Amen. आमेन. He is in the heavens and He is seated तो there. स्वर्गीय स्थानात बसलेला आहे. That's why here it says, आणि म्हणून इथे लिहिलंय
He has raised us up together and made us sit together in heavenly places. त्याने एकत्र आपल्याला उचललेलं आहे आणि स्वर्गीय स्थानामध्ये एकत्रित बसवलेलं आहे. In John 17, योहान 17वा अध्याय. Jesus was praying to the Father. येशू ख्रिस्त देव बापाला प्रार्थना करत होता. See his prayer आणि येशूनी काय प्रार्थना केली पहा. in verse 11. 11व वचन 17 योहान. Listen to what he's saying. काय बोलला ऐका. And I am no more in the world, but these are in the world. मी जगात नाही तर हे आता जगात आहेत. जगात नव्हतं का येशू? येशू जगात नव्हता का? येशू का असं बोलला तिथे? When he was praying on the earth, he is saying, मी नाही जगात. पृथ्वीवर प्रार्थना करताना का येशू असं म्हटला की मी आता जगात नाही? तो जगातच होता. जगातच होता ना. His body was there, his spirit was there on top. त्याचं शरीर जगा होतं, आत्मावर गेलेला होता. Are you understanding? समजतं का? He was always in the spiritual realm. तो नेहमी आध्यात्मिक स्तरात राहायचा. And if you also try to be in the spiritual realm, most of the times you will have victory most of the time. आणि तुम्ही कमीत कमी जरी प्रयत्न केला ना की स्वर्गीय स्थानात मी सारखं राहावं, तर त्या कमीत कमी प्रयत्नात पण तुम्हाला भरघोस नैसर्गिक स्तरात यश येईल. See, some people say, oh, he is saying he is no more of the world. काही लोक म्हणतात येशू म्हटला तो जगाचा नाही. That is one part. तो एक भाग झाला. But here he says, I am no more in the world. आता मी जगात नाही म्हटला तो. But these are in the world. पण हे जगात आहे. And I come to thee. आणि मी तुझ्याकडे येत आहे. That means म्हणजे I will come to thee now. मी तुझ्याकडे आता येणार आहे. Yet I am not in the world. तरी मी जगात नाही. Praise the Lord. हालेलुया. So never forget तर विसरू नका that the heavenly places is a position that God wants to give us because of his great love. कधी विसरू नका की स्वर्गीय स्थान हे जे पद आहे, स्वर्गीय स्थान ही जी जागा आहे, ती देवबापाला तुला मला आपल्याला का द्यायची आहे? एकच कारण, त्याचं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि माझ्यावर सुद्धा अतोनात प्रेम आहे. म्हणून तो म्हणतो माझ्या बरोबर वर स्वर्गीय स्थानात बसायला चल. God's great desire, if you ask me what is God's great desire or the greatest desire, it is this, that you sit with him. तुम्ही जर मला विचारलं की परमेश्वराची माझ्याविषयीची सगळ्यात मोठी महान गहन इच्छा काय, तर परमेश्वराची इच्छा एकच आहे की तू त्याच्या बरोबर स्वर्गीय स्थानात बसावे. He wants us to be in his bosom all the time. देवाची इच्छा आहे की देवाच्या उराशी सारखा बस. He wants to show you the magnificence of all the galaxies that he has prepared for us. देवाची इच्छा आहे की परमेश्वराने आपल्यासाठी जे सर्व निर्माण करून ठेवलेलं आहे ते सर्व त्याने आपल्याला स्वर्गीय स्थानात बसून दाखवावं. He said, तो म्हणाला I am going and preparing a place for you. मी जात आहे तुमच्यासाठी जागा तयार करणार आहे. That after I prepare a place for you, आणि मी तुमच्यासाठी जागा तयार केल्यावर I will take you to be with me. मी तुला माझ्या बरोबर राहायला घेऊन जाणार आहे. So that where I am, you also should की be. जिथं मी आहे तिथं तूही असावंस. See? And हालेलुया. so people say, okay, after death I'll be there. आणि मग लोक म्हणतात, बिलीवर लोक एकदम आरामात कॅज्युअली, मरने के बाद जाएंगे. That everybody will go. अरे मरने के बाद सभी जाएंगे, उसमें अलग क्या है? But don't you want victory today? पण तुला आज या जगात जगताना डोकं फोडायच्या ऐवजी विजय नको का? Don't you want to walk on the snakes and the scorpions? तुला सापांवर विंचवांवर लिहिलंय तसं खरं चालायचं नाही Do you का? want to be beaten by the devil every day? सैतानाने तुला रोजच झोडपून काढलं पाहिजे Or का? do you want to beat the devil every day? का तुला सैतानाला रोज झोडपायचंय? You have to run after the devil or the devil has to run after you. काय हवंय तुला? सैतानाने तुझ्या मागे लागायला हवंय का तू सैतानाच्या मागे लागणार आहेस? See? Are you understanding, people? समजतं का मी So काय म्हणतो? today Jesus wants you to be seated in the heavenly place. आज येशूची इच्छा आहे की तुम्ही स्वर्गीय स्थानात त्याच्या बरोबर बसावं. That is the great desire of God. ही देवाची महान इच्छा आहे आपल्या सर्वांसाठी. That is the great desire of ही Jesus. येशूची महान इच्छा आहे आपल्या सर्वांसाठी. Now here in his prayer, इथं त्याच्या प्रार्थनेत Jesus was talking about what will happen after he was crucified and raised from the dead. येशू ख्रिस्त सांगत होता की त्याला वधस्तंभी खिळल्यानंतर आणि तो परत पुनरुत्थित म्हणजे जिवंत झाल्यानंतर काय होणार होतं. See, he is talking about being raised up and seated in the heavenly place. की मी पुनरुत्थित होणार आहे, मी परत जिवंत होणार आहे आणि स्वर्गीय स्थानामध्ये बसणार आहे. See, two things he had in his mind. दोन गोष्टी त्याच्या मनात तेव्हा होत्या. One, एक, that I am there already seated in the heavenly places in the spiritual realm. की मी आध्यात्मिक स्तरामध्ये स्वर्गीय स्थानात ऑलरेडी बसलेलो आहे. Second, दुसरी, very soon I will be there. खूपच लवकर मी स्वर्गीय स्थानी जाणार आहे. Let your mind be like Christ. तुमचं मन ख्रिस्तासारखं ठेवायला शिका. That today, आज I want to sit in heavenly place. मला स्वर्गीय स्थानात बसायचं I म्हणा. want to be lifted up in the spirit. आज मला आत्म्यामध्ये उचललं जायचं म्हणा. Secondly, दुसरी बाब, you should say, तुम्ही म्हणायचं one day I'll be there. एके दिवशी मी तिथं जाणार When आहे. you walk on the road, रस्त्यावर चालताना look to the heaven and say, स्वर्गाकडे बघायचं आणि म्हणायचं, heaven, स्वर्गा स्वर्गा, one day you have to open up for me. एके दिवशी तुला हे सगळं माझ्यासाठी उघडावं लागणार आहे. Because my body also is coming कारण there. माझं शरीर पण तिथं येत आहे. Praise the Lord. हालेलुया. You should have that kind of perspective. अशा पद्धतीचे दृष्टिकोन घेऊन जगायचं.
See, the animal creatures, their head is made such a way that it has to look to the earth. जनावर जी असतात ना त्यांचं डोकं असं बनलेलं आहे की त्या जनावरांना खालीच पाहायला लागतं. But God has made our necks such a way that you can look up like that. पण परमेश्वराने माणसाची मान अशी फ्लेक्झिबल बनवलेली आहे की वर अगदी सुंदर पाहता येतं. Praise the Lord. Hallelujah. So your desire should be, तर तुझी इच्छा अशी असावी one की day I will go there, एके दिवशी मी तिथे जाणार आहे, one day I will be there, एके दिवशी मी तिथे असणार आहे. and secondly, दुसरी, today I am there in the आज मी spirit. तिथे आत्म्यात In आहे. my spirit I want to be there. आज माझ्या आत्म्यामध्ये मी तिथे आहे. If natural things don't work through natural means, आणि नैसर्गिक पुरवठ्याद्वारे कामकाज झालं नाही suddenly close your eyes तर डोळे बंद करायचे. and say, Jesus, एक मिनिटभर आणि म्हणायचं येशू I am there in the spirit with मी you. आत्म्यामध्ये तुझ्या बरोबर आता बसलो. Now आता I want this bread. मला ही भाकर हवी, माझा घरी पाहिजे. मला हे काम करून हवं. I claim it in Jesus' name. येशूच्या नावात मी मागतो. Are you understanding, people? कळतं का? And things will आणि happen. गोष्टी घडणार. You try it, it will happen. प्रयत्न करून तर बघा, घडणार. You will never think of cheating anybody. किसी को टोपी पहनाने की जरूरत नहीं. हालेलुया. किसी को मग तुम्ही कधी कुणाला फसवायचा विचार करणार नाही का, कुणाला टोपी घालायचा विचार करणार नाही. नसते उद्योग. मग Otherwise डोक्यात some people येणार. say, काही लोक नाही तर म्हणतात चर्चला येणार मला टाइम मिळाला नाही ना, थोडं जास्त काम करत होतो. You don't have such excuses. असली कारण कमीत कमी मला तरी येऊन These सांगू people नका. are never seated in the heavenly असली places. कारण कमीत कमी मला तरी येऊन सांगू नका. ही लोक स्वर्गीय स्थानात बसलेलीच नाहीत. You are trying to get the natural things from the natural means, you will get only 1/4 of it. नैसर्गिक स्तरातनं नैसर्गिक गोष्टी कमवायला चाललाय काय, पाहिजे तेवढं मिळणारच नाही. सत्कोर मिळेल. Many times, बऱ्याच वेळेला we always sacrifice God's time, God's presence, God's Bible, God's church. आपण नेहमी देवाची वेळ, देवाचं बायबल, देवाची प्रार्थना, देवाचं चर्च ह्या सगळ्यावरती त्याग करतो की नको आज जरा लेट उठा, But आज जरा काम था, इसलिए चर्च नाही We जाणे. don't sacrifice other things for God's पण work. बाकीच्या गोष्टी आपण कधी त्याग नाही करत देवासाठी की नाही, हा? आज जरा मला वेळ काढूच दे, देवाच्या चरणी बसूच दे, जाऊ दे. No. आज मी नाही जाणार बाहेर, आज मी चक्कर नाही मारणार, आज मी स्वयंपाक नाही का, वॉट एव्हर. Always Jesus has to be in the receiving end. येशूनीच नेहमी स्वीकारायचं. चालेल बाबा बाळा जा. येशूनीच नेहमी आज असं नाही म्हणायचं, प्रार्थना, ठीक जा, आहे, जा ठीक बाळा, आहे, जा. ठीक आहे, ठीक आहे. सारखं येशूनीच आपल्याला असं म्हणायचं का ठीक आहे जा, ठीक आहे जा. कधी Why? कधी Why तू- only Jesus has to be on the receiving end? का येशूलाच फक्त हे सगळं घ्यायला I mean, लागतं. he is the most important person in our life. जेव्हा येशू तर आपल्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आहे, तो नाही तर आपण नाही, आणि असं बोलून कसं चालेल. Praise the Lord. हा? He can change things for you like this. येशू असं असं हे कसं वाचतं असं तसं तुमच्यासाठी गोष्टी बदलेल. Praise God. हालेलुया. बदलू शकतो. Bible tells us बायबल आपल्याला सांगतं how on the day of ascension, जेव्हा येशू ख्रिस्त वर गेला त्या दिवशी as Jesus stood among the disciples, येशू ख्रिस्त शिष्यांमध्ये उभा राहिला, he spoke to the disciples. शिष्यांशी बोलला. He was standing on the Mount of Olives. जैतुनाच्या डोंगरावर उभा होता. Today there is a small church built, आज तिथे सुंदर एक छोटं चर्च बांधलंय and on top it is open. आणि वर उघड आहे, You can see it. तुम्ही पाहू शकता And there बाहेर. is one small stone. They say Jesus stood there, आणि खाली एक छोटा दगड आहे, खडक, आणि ते म्हणतात की येशू तिथे उभा राहिला होता त्या खडकावर and he was speaking to his disciples. आणि शिष्यांशी बोलत होता. Mark 16:19 tells मार्क us. 16:19 तिथे लिहिलेलं आहे पहा. So then after the Lord had spoken unto them, he was received up into heaven and sat on the right hand. मार्क 16 अध्याय 19 वचन, वी विल रीड इट. याप्रमाणे प्रभू येशू त्यांच्याशी बोलल्यानंतर तो वर आकाशात घेतला गेला आणि देवाच्या उजवीकडे बसला. See, in John 17 how he prayed. योहान 17 त्यांनी कशी प्रार्थना केली? मी येणार आहे तिथं. मी येतोय. See, those who say मी येणार आहे तिथं जाणारच. जे म्हणतात की मी तिथे येणार आहे ते तिथे जाणारच. Praise the Lord. हालेलुया. Always say, नेहमी म्हणा मी जाणार, मी मी जाणार, करणार, मी करणार. मला मिळणार. हो, Positive. नेहमी सकारात्मक जीवन जगायला शिका. John 17 is praying. योहान 17 त्यांनी प्रार्थना केली, I'll be there. मी तिथे येतोय. And here, आणि इथे immediately he was there. लगेच तो तिथे गेला. And Luke tells us, आणि लूक आपल्याला सांगतो Jesus took all of them. येशू ख्रिस्ताने त्यांना सगळ्यांना घेतलं, All of them. सगळे शिष्य घेतले And he led them. आणि सगळ्यांना चालवलं. As far as Bethany, he led them. बेथनी पर्यंत सगळ्यांना चालवलं. And then what did he do? आणि मग काय केलं? He lifted his hands हात वर केला and he blessed all of them. आणि सगळ्यांना आशीर्वाद दिला. Blessed all of them. सगळ्यांना हात वर करून आशीर्वाद दिला. Suddenly, अचानक he was lifted up slowly. Like हळूहळू उचलला गेला. slowly was going हळूहळू up. उचलला गेला. And people were watching him. लोक बघत होते. Just imagine. कल्पना करा ना, कल्पना. See, he was being lifted up like that. असा उचलला गेला.
went higher and higher and उंच, higher and उंच, higher, उंच. breaking all the natural laws. सर्व नैसर्गिक नियम तोडून The natural law of gravity could not even pull him down. गुरुत्वाकर्षणाचा नैसर्गिक नियम सुद्धा त्याला खाली खेचू शकणार नाही. And Bible says बायबल म्हणतं he was lifted up straight into the heavens. सरळ स्वर्गात पोहोचला. So where is he today? मग आज येशू कुठे आहे? He is seated at the right hand of God. परमेश्वर बापाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. And there तिथे he misses each one of us. आपल्या सगळ्यांची त्याला फार आठवण येते. Amen. आणि तो म्हणतो आजयशी अजून आली नाही. And so he misses us in the spirit. आठवण येते त्याला आत्म्यामध्ये रोज आपली की अभी तक पीटर आया. So he wants us to be there. त्याची इच्छा आहे की आपण तिथे असावं. Because he said in his prayer, कारण तो प्रार्थनेत बोलून गेलाय. where I am there, they also should be there with us. जिथं मी आहे तिथं तेही माझ्या बरोबर असावे. The day you realize this truth, आणि ज्या दिवशी हे सत्य तुम्हाला उलगडेल, उमगेल, समजेल that God loves you to be there, you will desire to be there. की देवाची इच्छा आहे की मी तिथं स्वर्गीय स्थानात असावं. देवाला मी स्वर्गीय स्थानात असलेलं आवडतं हे तुम्हाला समजल्यावर रोज तुमची पण इच्छा हीच असेल की मला जरा स्वर्गात जायचंय. Say, आमेन. one day we will be there. एके दिवशी आपण जाणार आहोत. One day all of us will be there. एके दिवशी मेल्यानंतर किंवा स्वर्गारोहणात आपण सगळे स्वर्गात जाणार We आहोत. will see all the glories of heaven. आणि सगळं स्वर्गामधलं गौरव बघणार आहोत. You know, by a natural, we cannot even see the nearest star. नैसर्गिक स्तरामध्ये जवळची चांदणी पण दिसत नाही. किती वर्ष लागले हे रशियाला आणि अमेरिकाला मून पर्यंत जायला? किती वर्ष गेली रशिया अमेरिका चंद्रावर पोहोचायला? How many scientists with all those wise heads got together to make a rocket? किती सगळी विद्वान अशी डोकी एकत्र झाली एक रॉकेट तयार करायला. And with even the fastest rocket, they could reach only to the moon. आणि अगदी सगळ्यात वेगवान रॉकेटला सोडून पण मजल कुठपर्यंत मारली? केवळ चंद्रापर्यंत. आणि ते पण 3 दिवस लागलं. हालेलुया. आणि ते कपडे एवढं जाड होतं त्यांना ते हो. चालायला पण हो ना. नव्हतं. See, ऐसा सब करना पडा. and so much trouble they had to reach to the moon. आणि चंद्रापर्यंत पोहोचायला घाम फुटलाय माणसाला. So you can imagine the whole Milky Way that the scientists talk about. मग कल्पना करा या ज्या सगळ्या मार्गाविषयी शास्त्रज्ञ बोलतात त्याचं काय काढायचं ते तुम्हीच ठरवा. You know, each star is, we are talking about stars, each star is 100 times bigger than the sun. आपण एकेका चांदणी विषयी इतकं बोलतो. एक एक चांदणी 100 वेळेला सूर्यापेक्षा मोठी आहे. And sun is 100 times bigger than the earth. आणि सूर्य 100 वेळेला पृथ्वीपेक्षा मोठा आहे. And just imagine there are millions of stars. आणि कल्पना करा अशा करोडो चांदण्या आहेत. And all the millions of stars put together is called a galaxy. आणि करोडो चांदण्या एकत्रित गॅलेक्सी म्हणतात. And there are millions of galaxies. आणि करोडो गॅलेक्सीज आहेत. So you can imagine, म्हणजे through in our flesh we can never see it. आपल्या या देहामध्ये आपल्याला हे कधी बघायला व्हायचं नाही. होणारच नाही. शक्यच नाही. So why God made all that? मग देवाने हे सगळं का निर्माण केलं? फक्त खालनं बघायचं काय आहे, खालनं चंद्रमा सूर्यमा नाही. नाही नाही. That in the spirit he will take us to from one place to the other. तो आत्म्यामध्ये आपल्याला चक्कर मारायला घेऊन जाईल की चल तुला एक चांदणी दाखवतो आज. नाही तर इटर्निटी काय करणार? एवढं टाइम आहे आपल्याला. नाही तर सनातनामध्ये बसून करणार काय? त्याला सनातन नाव आहे. Amen. Your eternal spirit, सनातन आत्मा it goes like that. असा जातो. हेव्हनला जायला किती वेळ लागणार? स्वर्गात जायला किती वेळ लागणार? To be absent in the world is to be present with the Lord. जगात नाही म्हणजे स्वर्गात आहे. Amen. हालेलुया. एवढाच वेळ लागणार. And so all these glories we are going to see one day. आणि हे सगळं वैभव आपण एके दिवशी बघणार आहोत. But today we have to experience the heavenly powers. पण आज ना स्वर्गीय सामर्थ्याचा अनुभव आपण घेणार आहोत. See? हं? God wants you to experience, have a taste of it. He says. परमेश्वराची इच्छा आहे की जरा चव तर घेऊन नाही, बघ, आपण जरा म्हणले अनुभव. आम्हाला नंतरच बघायचं हे सगळं नको आता. आपले अरे देव कारभारच म्हणतो, भारी. आता तुला थोडं तरी दाखवतो. आपले कारभारच भारी. आपण म्हणतो नको नको नको. अरे पण देव म्हणतो जरा बघून तर I घे. want to show you मला तुला थोडं दाखवायचंय जरा बघून तर how घे. much power I have given you. मी किती तुला सामर्थ्य दिलेलं आहे जरा लक्षात तर I आण. want you to sit next to me. माझी इच्छा माझ्या शेजारी तू बसायचं जरा समजून घे. Amen. Amen. Right from the Old Testament, अगदी जुन्या करारापासून God always desired his people to be with him. परमेश्वराची इच्छा होती की त्याचे लोक नेहमी त्याच्या बरोबरच असावेत. He called out his special people त्याने त्याच्या खास लोकांना बोलावलं and he said, आणि बोलला make me a sanctuary मला निवास मंडप बांधा and let that sanctuary be in the midst of the people. आणि ते निवास मंडप लोकांच्या मध्ये असू दे. He brought them out of Egypt. मिस्र देशातनं त्यांना बाहेर काढलं. Even in the wilderness, he saw that his sanctuary was in the midst of the people. अरण्य प्रवासामध्ये सुद्धा देवबापांनी पाहिलं की माझं निवास मंडप ह्यांच्यामध्येच असायला हवं. Praise the Lord. Hallelujah. Even before he could set up the Levitical priesthood and all that,
all the offerings, he always had a desire that the people should be very close to him. आणि लेवीय याजक पण आणि बाकीची सगळी अर्पण हे सगळे नियम लावून देण्या अगोदर नेहमीपासून देवबापाची इच्छा होती की माझं निवास मंडप माझ्या लोकांमध्येच असायला हवं. See, in Exodus 19:5, निर्गम 19:5 even before instituting the Levitical priesthood, he said, I don't want separate people, a few people only to come into the Holy of Holies or in the sanctuary. I want you to be a kingdom of priests. हालेलुया. निर्गम 19:5 विल रीड इट. आणि आता जर तुम्ही खरोखर माझा शब्द मानाल आणि माझा करार पाळाल तर तुम्ही सगळ्या लोकांमध्ये माझे खासगीचे धन व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. तुम्ही माझे खासगी धन व्हाल. I want every one of you to be a priest. माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकानं याजक बनावं. Why priests? काय याजक बनावं? That they would minister to me in the sanctuary. की निवास मंडपात त्यांनी येऊन माझी सेवा करावी. A priest could come closest to the living God. याजक जिवंत देवाच्या जवळ येऊ शकायचा. He wanted a kingdom of priests. याजकांचं राज्य देवाला हवं होतं. Amen. Amen. God always wanted these priests to come right into the most holy place. देवाची इच्छा नेहमी अशी होती की याजकानं परम पवित्र स्थानात माझ्या समोर यायला पाहिजे. What is the most holy place? परम पवित्र स्थान म्हणजे काय? What does it speak of? परम पवित्र स्थान कशाविषयी बोलतं? Closeness to God. परमेश्वराशी घनिष्ठ संबंध. Nothing else. That's it. बाकी दुसरं काही नाहीये. Most holy place means he will want to have an individual fellowship with you. परम पवित्र स्थान म्हणजे देवाची इच्छा आहे की तू माझ्याशी वैयक्तिक नातं बांध, 1 to 1 माझ्या जवळ बस, माझ्याशी नातं बांध. How was he conversing with Adam and Eve आदाम हवेशी तो कसं बोलायचा? before they sinned? त्यांनी पाप करण्या अगोदर It was a most holy place conversation. ती परम पवित्र स्थानातली जागा की जिथं तो बोलत असे त्यांच्याशी, Talking with them, walking with them. तीच ती परम पवित्र जागा की जिथं तो त्यांच्याशी बोलायचा, चालायचा. That is the most holy place experience. झाली परम पवित्र जागा तीच झाली. परम पवित्र स्थानाचा अनुभव तोच झाला. कुठे? की जिथं देवबाप येऊन आदाम हवेशी बोलला. God never wanted his people to be separate from him or far away from him. देवाची कधीच अशी इच्छा नव्हती की त्याचे लोक त्याच्यापासून लांब असावे. Never. नाही. Even today, आज सुद्धा people think that God wants to be little far away from me. That's why he's not लोकांना- revealing himself to me. लोकांना असं वाटतं, No. बिलीवर लोकांना असं वाटतं की देवबापाला माझ्या जास्त जवळ यायचं नाहीये म्हणून देवबाप मला फारसं काही प्रगट करत नाहीये. No. नाही. He wants to come very close to you. देवाला तुझ्या खूप जवळ यायचंय. Are you understanding, कळतं people? का? And that is the most holy place relationship he wants to have. आणि ते परम पवित्र स्थानातलं नातं त्याला तुझ्याशी बांधायचंय. He loves you. येशूचं तुझ्यावर प्रेम आहे. God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. He says, draw close to me and I will draw close to तो you. म्हणून गेला, तू थोडं माझ्या जवळ ये, मी तुझ्या जवळ येईन. And you can come close to him only by sitting in Christ Jesus with God. आणि ख्रिस्त येशू बरोबर स्वर्गीय स्थानामध्ये देवबापाच्या शेजारी बसूनच तुम्ही त्याच्या जवळ येऊ शकता. We will talk maybe in the next session then कदाचित पुढच्या सत्रात बोलीन how to sit with him. त्याच्या बरोबर कसं बसायचं असतं. And then you will surely sit with मग him. नक्कीच तुम्ही त्याच्या बरोबर बसाल. Many people read it. He has made us to sit with God. बरेच लोक वाचतात की त्याने आम्हाला देवाबरोबर बसायला लावलंय. But he says, पण तो म्हणतो sit with God in Christ Jesus. देवा शेजारी एकटं बसायला नाही, येशू मध्ये बसा. In Christ Jesus. येशू मध्ये How बसा. can you be in Christ Jesus? येशू मध्ये कसं बसायचं? Abide in him. येशू मध्ये राहून, Abide in the vine. द्राक्षवेलात राहून, Be attached to the vine. द्राक्षवेलाशी संपर्क साधून. Don't separate. वेगळे नका हो. If you are one, जर तुम्ही एक आहात then where Jesus is, you are there. तर मग जिथे येशू आहे तिथे तुम्ही आहात. And you need to have this kind of experience always. आणि अशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला सारखा यायला हवा. Constantly. सारखा यायला हवा. Constantly. सारखा यायला हवा. God will bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. On this Easter day, I am Yeah, promising Easter. you, God will bless you. या ईस्टरच्या रविवारी देव तुम्हाला आशीर्वादित करेल. मी तुम्हाला वचन देतो. He has a desire to bless you. देवाची इच्छा आहे की तुम्हाला आशीर्वाद द्यावा. He has shown you a way to be blessed. देवाने तुम्हाला आशीर्वादित व्हायचा मार्ग दाखवलाय. Don't move in the natural more now. नैसर्गिक स्तरात जास्त भडकू नका. Move in the spiritual. थोडं आत्मिक बनायचा प्रयत्न Little करा. extra spiritual is okay. थोडंसं जास्त आत्मिक बनलेलं चालतं. Little extra prayer is okay. थोडी जास्त प्रेयर केलेली चालते. Don't get too much in the world. जगात जास्त जाऊ नका. Some people get too much in the world. काही लोक जगात खूप गुरफटून जातात. And it's like that carrot hanging over their head. इतके गुरफटून जातात आणि शेवटी होतं कसं, त्या गाढवाच्या समोर गाजर बांधल्यासारखी गत.
The donkey runs and runs. गाजर बघून गाढव धावतंय, गाजर हवं, गाजर हवं, गाजर And the हवं. carrot is right before his eyes. कॅरेट बांधलेले, गाजर बांधले डोळ्यासमोर, But it's not coming in his mouth. तोंडात येत नाही. And instead of rethinking why it's happening, he's thinking, if I run little bit faster, I can get it. असा विचार करायच्या ऐवजी की गाजर समोरच आहे पण तोंडात येत नाही, येत का नाही हा विचार न करता, नाही अजून धाव, नाही अजून धाव म्हणजे मिळेल, अजून धाव म्हणजे मिळेल. How foolish. किती मूर्खाचा बाजार. Worship the Lord. देवाची आराधना करा. When you worship the Lord, जेव्हा तुम्ही देवाची आराधना कराल you shall be lifted up. असे उंच जाल. When you pray, जेव्हा प्रार्थना कराल your spirit will be lifted up. तुमचा आत्मा उंच जाईल. Always have that experience. नेहमी येशू बरोबर तो अनुभव घ्या My spirit is in the heavens. की माझा आत्मा स्वर्गात आहे. I am seated with God in Christ Jesus. मी देवा बरोबर, देवा शेजारी ख्रिस्त येशू मध्ये बसलेली आहे, In heavenly places. स्वर्गीय स्थानामध्ये बसलेली आहे. And when you sit there, आणि जेव्हा तुम्ही तिथे जाऊन बसाल, then मग when natural things don't happen, नैसर्गिक गोष्टी जरी झाल्या नाहीत take authority. तर अधिकार घ्या. Use the spiritual authority. आध्यात्मिक अधिकार वापरा. Because you are in the heavenly कारण place. तुम्ही स्वर्गीय स्थानी गेलाय. Because Jesus said, कारण येशू बोलला Matthew 18:19, मत्ते 18:19, whatever you shall bind on earth shall be bound in तुम्ही heaven. पृथ्वीवर जे बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. Whatever you shall release on earth shall be released in तुम्ही heaven. पृथ्वीवर जे मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं There is जाईल. a connection now. संबंध लागला, There is a connection. संपर्क लागला. Because your spirit is there and your confession is here. कारण तुमचा आत्मा तिथे आहे आणि कबुली इथे आहे, And so it works. म्हणून कार्य होतं. Are you ready? तयार आहात? Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बाबा, we thank you and praise you for this Easter day. आम्ही तुझे आभार मानतो या ईस्टर रविवारसाठी. All these 40 days, हे सगळे 40 you दिवस gave us your heavenly तू manna. आम्हाला स्वर्गीय मन्ना खायला घातला. You prepared our hearts. तू आमचं हृदय तयार केलं. You readied our hearts for this day. तू आमचं हृदय त्या दिवसासाठी तयार केलं. Today, आज we are different people. आम्ही वेगळे लोक झालो. Yes, you are different people तुम्ही now. वेगळे लोक झालात आता. You are not same. तुम्ही आता तेच राहिला नाही. What you were 40 days back. 40 दिवसांपूर्वी तुम्ही जसे होता You are not the same person now. तसे आता तुम्ही राहिलेला नाही. God has instilled His power in you. परमेश्वराने त्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये घातलंय Something is happening. आणि काहीतरी होतंय. Things are changing in your life. गोष्टी तुझ्या जीवनात बदलू लागल्या Things are changing around you. गोष्टी तुझ्या सभोवताली बदलू लागल्या. Circumstances are changing around you. परिस्थिती अवतीभोवती बदलू लागली आहे. People are changing around you. लोक अवतीभोवती बदलू लागले. Blessings are coming around you. आशीर्वाद तुझ्या अवतीभोवती उतरू लागले. Right now, आता या वेळेला you are seated in the heavenly places. तुम्ही स्वर्गीय स्थानांमध्ये बसलाय. I command every circumstance to change in your life. मी In तुमच्या Jesus' जीवनात name. मी तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला येशूच्या नावात बदलायची आज्ञा करतो. My spirit is in the heavenly place. माझा आत्मा स्वर्गीय स्थानी गेलाय And from there I am commanding. आणि तिथून मी आज्ञा करत आहे. Leave the people. सोड लोकांना. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये या लोकांना सोड. Devil, सैताना, working against the people. लोकांच्या विरुद्ध काम करणाऱ्या सैताना, Against their circumstances. लोकांच्या परिस्थिती विरुद्ध जाणाऱ्या सैताना, I bind you in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये मी तुला Leave. बांधतो. सोड. Let the circumstances change in Jesus' name. परिस्थिती येशूच्या नावात बदलू दे. Some people's lives are being changed काही now. लोकांचं जीवन आता बदलतंय. I command your lives to change in Jesus' name. तुमच्या जीवनाला बदलायची आज्ञा मी येशूच्या नावात करतो. I remove you out of the clutch of the devil. मी सैतानाच्या पंजातनं तुम्हाला सोडवतो. In Jesus' name. येशूच्या नावात. Oh God, माझ्या देवा, I get all the natural needs of my people from the spiritual realm and give it to my people in Jesus. आध्यात्मिक स्तरातनं मी माझ्या लोकांसाठीच्या सर्व नैसर्गिक गरजा घेतो आणि येशूच्या नावात त्यांना पुरवतो. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये आपल्या नैसर्गिक गरजा घ्या. Receive it. येशूच्या नावामध्ये स्वीकारा. It's coming to you. तुम्हाला मिळतायत गोष्टी. It's coming to you. तुम्हाला मिळतायत तुमच्या गरजा. Things are changing. गोष्टी बदलतायत. Your life is changing. जीवन बदलतंय. Your life will never remain the तुमचं same. जीवन जसं आहे तसं आता राहणार नाही. Some of you तुमच्यातले काही are लोक going through a harrowing time. फार भयानक काळात न जातायत. Confused. गोंधळलेले, Don't know what to do. काय समजत नाही काय करायचं असंच आपले फिरतायत.
The Lord is coming down, प्रभू आता खाली येत आहे. breaking the outer shell in Jesus' तुझं name. बाहेरचं कडक कवच तो तोडतोय यावेळेला. There is a shaking inside of you. आतमधून तू हादरलायस. Either you'll be made or never be made. आज एक तर तू बनशील नाही तर कधी बनणार नाहीस. Either you'll be made now or you'll never be made. आता बनशील नाही तर आयुष्यात बनणार नाहीस. The Lord says to some people, प्रभू काही लोकांना म्हणतोय, my son, माझ्या मुला, my daughter, माझ्या मुली, spend little extra time with me. जरा जास्त माझ्या जवळ प्रार्थना कर. Sit with me. जरा जास्त माझ्या जवळ बस. And I can get you things which you are striving for. अशा गोष्टी मी तुला चुटकी सरशी मिळवून देईल की ज्यासाठी तू इतकं डोकं फोडतोय. Sit with me माझ्या जवळ बस. in the heavenly places in स्वर्गीय Christ. स्थानात ख्रिस्त येशू मध्ये देवबापाच्या शेजारी बस. And I can do it for you what you could never do. जे तू कधीही करू शकला नाहीस ते मी तुला करून दाखवीन. मी देव आहे. Some of you are already experiencing the spiritual realm experience. तुमच्यातल्या काहींना आध्यात्मिक जगात गेल्याचा अनुभव ऑलरेडी येतोय. Now it is happening to you, some of you now. आता तुमच्यातल्या काहींना तो अनुभव आता येतोय. So much power has come in you. इतकं सामर्थ्य तुमच्यावर आलंय. So much joy has come in you. इतका आनंद तुमच्यामध्ये आलाय. So much confidence has come in इतका you. विश्वास तुमच्यामध्ये आलाय. That is the way you will know whether you are seated in heavenly places. आणि तुम्हाला समजेल मग तुम्ही स्वर्गीय स्थानामध्ये बसलाय की This is नाही. the way you understand. अशा रीतीनंच समजतं की तुम्ही स्वर्गीय स्थानात बसलाय When you का. get confidence, जेव्हा विश्वास when you येतो, get boldness, धैर्य येतं, when your thinking changes, विचारसरणी बदलते you feel that you can do anything now. आणि तुला असं वाटायला लागतं की आता मी काहीही करू That शकतो. there is a great love for God now. देवाचं महान प्रेम A तुझ्यामध्ये, great passion comes in you. परमेश्वराचा एक भलताच आवेश तुझ्यामध्ये पेटतो Something happens in you. आणि काहीतरी तुझ्यामध्ये व्हायला Things लागतं start going away. आणि गोष्टी जायला लागतात. Your ambition, your महत्वाकांक्षा, hurt, वाईट your वाटणं, pain, वेदना, your worries, your काळजी, anxiety, टेन्शन, your fear, भीती, your hatred. तिरस्कार, या गोष्टी जायला लागतात. Because these cannot remain in heavenly places. कारण या गोष्टींना स्वर्गीय स्थानात जागा नाही. And you are gripped with only one thought. आणि एका विचाराने तू जखडला जातोस. Love for Jesus. तुझं विन मजला Work जैन for पडेना. येशूचं काम अन Kingdom येशूचं of God. प्रेम अन देवाचं राज्य. Having authority. अधिकार. He who sits in the heavenly places जो स्वर्गीय स्थानात बसतो forgets himself. तो स्वतःला विसरतो. He thinks upon others. दुसऱ्यांचे विचार करायला लागतो आणि म्हणतो जयश्री कोण जयश्री तिथं फार पूर्वी मेली आता तिच्या ठाई ख्रिस्त जगतो. He never thinks about his food, clothing and shelter. अन्न वस्त्र निवाऱ्याचे विचार सुद्धा करत नाही की मी काय खायचं, मी कुठं राहायचं, मी कुठं जायचं. Yet तरी all his natural resources are met. त्याच्या सगळ्या नैसर्गिक गरजा तो बाप माझा इतका मोठा आहे की भागवतो. It just comes. येतात It just comes. गोष्टी येतात. Say thank you, Jesus. मन धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. मन धन्यवाद येशू. I receive all these blessings. मन Say, मी हे सगळे आशीर्वाद I स्वीकारते. receive all these blessings. मन मी हे सगळे आशीर्वाद स्वीकारते. You know, that is the way you slowly reach to the heavenly places. अशा रीतीनंच हळूहळू स्वर्गात पोहोचता येतं. That is the way you know that you have reached the heavenly place. अशा रीतीनं समजतं की मी आता स्वर्गात See, आले. there is a measure of going to the heavenly place. स्वर्गीय स्थानामध्ये जायचंही प्रमाण असतं. There is a smaller measure, there is a greater measure. कोणी लहान प्रमाणात जातं, कोणी मोठ्या प्रमाणात You will जातं. say, how is it, Pastor? तुम्ही म्हणाल पास्टर असं कसं. Because it is spiritual realm. कारण ते आध्यात्मिक जग आहे बेटा, It's not natural realm. ते नैसर्गिक जग नाही आहे. In the spiritual realm, if you think of a flower, the flower will come. आध्यात्मिक जगात तू फुलाचा विचार केला फुल येईल. In the natural realm, you have to speak and then the flower comes. नैसर्गिक स्तरामध्ये फुलाला बोलल्यानंतर फुल येतं. But in the spiritual realm, you think about a flower, it will be there. आध्यात्मिक जगामध्ये फुलाचा विचार केला तरी फुल हजर असतं. That realm is different. ते जग वेगळं आहे. A few things that God showed me in the spiritual realm is so different. आध्यात्मिक जगातल्या काही गोष्टी ज्या देवानी मला दाखवल्या आहेत त्या या जगापेक्षा इतक्या वेगळ्या आहेत. One day I will reveal it to you little. एक दिवस येईल मी थोडं करून तुम्हाला सगळं सांगून Now, मागत जाईन. when you have confidence, जेव्हा तुम्हाला विश्वास येतो, supposing you are worried about many things, समजा काही गोष्टींची तुम्हाला खूप काळजी आहे, even after prayer, that worry doesn't go. प्रार्थना केली पण तरी सुद्धा ते टेन्शन जात नाहीये. Get into the heavenlies. चढायचं कुठं? स्वर्गीय स्थानात. When you get into the heavenlies, आणि जेव्हा तुम्ही स्वर्गीय स्थानात जाता suddenly
अचानक You feel that tension is not there at all. तुम्हाला वाटू लागतं, जाणवू लागतं की टेन्शन गेलं, Everything is taken care. सगळं देवबापाने घेऊन टाकलं. What has happened? काय झालं? Your spirit has just reached there and come down. तुझा आत्मा वर जाऊन खाली आला. Praise the Lord. हालेलुया. God bless you.